दिंडीतून काय मिळतं तुम्हाला तरी? दिंडीतून पहिली गोष्ट काय माहिती का, दिंडीमध्ये आम्ही घरी जाऊ होतो. हा तेव्हा घरी आमचं मन म्हणजे संकुचित होतं. हा म्हणजे आमच्याकडे फक्त कसं आहे, आम्हाला वाटायचं काय की माझी बायको, माझी मुलं, माझी 2 एकर शेती, एवढंच फक्त माझं आहे असं मला वाटायचं, आम्हाला वाटायचं. पण ह्या दिंडीत आलं का नाही की मनाची एवढी उच्चतम अवस्था होती हा की म्हणजे माझे म्हणून मी कुणाकुणाला म्हणू, माझे म्हणजे आज हजारो लाखो आई माझी आहे ती, हजारो बहिणी ती, हजारो भाऊ. त्यामुळं मन एवढं विशाल होतं ना, म्हणजे त्याला म्हणजे प्रमाणच नाही या मनाला. आणि हा आनंद आहे ना, तुम्ही दिंडीत आल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. एवढी कोटीतम अवस्था होती, म्हणजे इतका आनंद होतो ना. आम्हाला वाटतं की आज आम्ही रस्त्याने निघालो ना, तर आम्हाला वाटतं ही लाखो एकर जमीन आमची आहे. बरोबर. आम्ही कुठेही जाऊ शकतो, कुणाच्या पण शेतात आम्ही जाऊ शकतो, तिथं बसू जाऊ शकतो. आणि इथं आल्यानंतर कसं आहे की एवढं प्रसन्न तर वाटतच नाही असं नाही, पण आजपर्यंतचा चांगला अनुभव कोणता आहे का तुमचा असा? रोजच आहे आनंद. चांगला कुठला माहिती सांगता माणसं येणार कशी नाही. असतात, काय असतात? माणसं तर म्हणजे काय माहिती का, आता आम्ही जरी गेलो, आता समजा आम्हाला भूक लागलेली आहे, तरी आम्हाला कुठं अन्न मिळणार नाही असा विषय. रस्त्याला जाताना जो तो आमच्या मदतीला असतो. फक्त काय तर आम्ही हरिनाम घेतो म्हणजे ह्या नामाची एवढी मोठी ताकद आहे ना. आता आम्ही पहिल्यापासून आहे, म्हणजे आता पंढरपूर पर्यंत पंढरपूर पर्यंत पंढरपूर पर्यंत जाणार आहे. हा हरिनाम जो घेणारा माणूस आहे ना, त्याच्या बरोबर माणसं 100% चांगले वागतात. म्हणजे ती पांडुरंगाची कृपाच असते त्यांच्यावर. बरोबर. म्हणून तर तुकारामांचा पण अभंग आहे ना, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची आहे. बर नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असेल. म्हणजे एकदा तुम्ही हरिनाम घेतलं नाही की तुम्हाला कुठली चिंता राहणार. म्हणजे आता आम्हाला तरी हा अनुभव येतोच. नुसतं आम्ही नाम घोष करत राहतो, तर आम्हाला जेवणाची चिंता नाही, कुठे झोपण्याची चिंता नाही, आणि कोण आम्हाला उलट पण बोलू शकत नाही, बोलत नाही. आम्हाला तर वाटतं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री एवढे, कारण एवढा पोलीस फाटा आमच्यासाठी आहे, असं आम्हाला वाटतं. आमच्यासाठी आहे आज. बरोबर. अख्खं सरकार आमच्यासाठी आहे. म्हणजे एवढी उच्च अवस्था आमची आज होती. सगळ्या प्रकारची माणसं वारीमध्ये भेटतात तुम्हाला? सगळ्या प्रकारचे नाही, फक्त चांगलीच भेटतात. सगळी माणसं आम्हाला मस्त भेटतात.